नमस्कार. आज आपण IS 383 या भारतीय मानकावर जरा सविस्तर बोलणार आहोत. हो, हे मानक म्हणजे कॉन्क्रीटसाठी जी खडी आणि वाळू वापरतो ना आपण. अगदी ॲग्रिगेट्स ज्याला म्हणतात, हो, त्याच्या गुणवत्तेसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडे या मानकाशी संबंधित काही माहिती आहे हां. आणि आपलं उद्दिष्ट काय, तर हे समजून घेणं की चांगल्या कॉन्क्रीटसाठी ही खडी, ही वाळू इतकी महत्त्वाची का असते आणि कशी निवडायची. बरोबर. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तर याला खूप महत्त्व आहे. नक्कीच. चला तर मग सुरुवात करूया. हो, तर हे IS 383 मानक नेमकं काय आहे हे? हां. याचा मुख्य उद्देश आहे की कॉन्क्रीटमध्ये वापरल्या जाणाऱ्या खडी आणि वाळूसाठी, म्हणजे नैसर्गिक असो किंवा हल्ली जी मॅन्युफॅक्चर्ड येते ती पण. हो, क्रश्ड वगैरे. हो, तर त्या सगळ्यासाठी एकसारखे आणि कठोर असे गुणवत्तेचे नियम ठरवणं. अच्छा, म्हणजे एक स्टँडर्ड सेट करणं आणि लेटेस्ट आवृत्ती 2016ची आहे, बरोबर? अगदी बरोबर. IS 383 2016. यामागचा विचार हाच की वापरलेली खडी वाळू आवश्यक गुणधर्मांची असावी. म्हणजे क्रश्ड स्टोन वगैरे. हो, नैसर्गिक म्हणजे नदी, खाणीतून मिळते ती, आणि मॅन्युफॅक्चर्ड म्हणजे दगड फोडून केलेली. इतकंच नाही तर काही प्रमाणात बांधकाम कचऱ्यावर प्रक्रिया करून बनवलेल्या मालालाही हे लागू होतं, पण त्याचा वापर मर्यादित असतो. अच्छा, म्हणजे व्याप्ती बरीच मोठी आहे. मग यात कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात? म्हणजे सामान्य आवश्यकता काय आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खडी आणि वाळू स्वच्छ हवी, कठीण पाहिजे, टिकाऊ पाहिजे आणि हानिकारक घटक नकोत त्यात. हानिकारक म्हणजे? काय काय येतं त्यात? हां, म्हणजे बघा, माती नको, गाळ नको, सेंद्रिय कचरा नको, अभ्रक म्हणजे मायका तेही नको. अभ्रकाबद्दल ऐकलंय की ते चांगलं नाही म्हणून. हो, 2016च्या आवृत्तीत त्यावर जास्त जोर दिलाय. कारण लक्षात आलं की अभ्रकामुळे कॉन्क्रीटची स्ट्रेंथ कमी होते, वोकॅबिलिटीवर परिणाम होतो आणि टिकाऊपणा पण कमी होतो. म्हणजे इतक्या छोट्या गोष्टीवर पण लक्ष द्यावं लागतं. बरं, आणि या खडीवाळूचं वर्गीकरण कसं करतात? म्हणजे बारीक आणि जाड इतकंच? हो, साधारणपणे तसंच. एक चाळणी असते 4.75 मिमीची. अच्छा. त्यातून जी खाली जाते ती झाली फाईन ॲग्रिगेट म्हणजे वाळू. तिच्या कणांच्या आकारानुसार परत तिचे 4 झोन केलेत. झोन 1 म्हणजे जाडसर, झोन 4 म्हणजे एकदम बारीक. आणि जी वर राहते चाळणीवर? ती झाली कोर्स ॲग्रिगेट म्हणजे खडी. ती एकाच आकाराची असू शकते, सिंगल साईज म्हणतात त्याला, किंवा मग वेगवेगळ्या आकारांची मिक्स पण असते, त्याला ग्रेडेड म्हणतात. हे कशावर ठरतं? सिंगल साईज वापरायची की ग्रेडेड? ते कॉन्क्रीट कुठल्या कामासाठी वापरणार आहोत, त्याचा मिक्स डिझाईन कसा आहे यावर अवलंबून असतं. समजलं. मग आता ही गुणवत्ता टिकून आहे की नाही हे कसं तपासणार? म्हणजे काही चाचण्या असतीलच ना? हो, नक्कीच. हं. त्यासाठी IS 2386 म्हणून एक वेगळी मानक मालिका आहे. त्यात बऱ्याच चाचण्या दिल्या आहेत. अच्छा, म्हणजे IS 383 फक्त स्पेसिफिकेशन्स देतं आणि 2386 मध्ये टेस्ट मेथड्स. अगदी बरोबर. काही महत्वाच्या टेस्ट सांगते. बर. एक आहे चाळणी विश्लेषण म्हणजे सीव ॲनालिसिस. त्याने कणांचा आकार कळतो. बरोबर. हं. दुसरी ॲग्रिगेट क्रशिंग व्हॅल्यू म्हणजे खडी किती दाब सहन करू शकते. म्हणजे किती मजबूत आहे ते कळतं. हो. हं. तिसरी ॲग्रिगेट इम्पॅक्ट व्हॅल्यू म्हणजे अचानक धक्का बसला तर किती सहन करेल. अच्छा. मग ॲग्रिगेट ॲब्रेशन व्हॅल्यू आहे, हं. जी घर्षण किती सहन करते ते पाहते. हे रस्ते वगैरेसाठी महत्वाचं आहे. हो, गाड्यांची ये जा असते तिथे. अजून 2 महत्वाचे आहेत, फ्लॅकिनेस हं. आणि इलॉंगेशन इंडेक्स. म्हणजे खडी जास्त चपटी किंवा लांबट तर नाही ना, हे तपासतात. 2016 मध्ये याचा एकत्रित निर्देशांक आलाय. म्हणजे आकार पण महत्वाचा आहे. हो, कारण त्याचा पॅकिंगवर आणि पाण्याच्या गरजेवर परिणाम होतो. आणि मग आहे साऊंडनेस टेस्ट. साऊंडनेस टेस्ट ती कशासाठी? ती हवामानातील बदल म्हणजे थंडी, ऊन, पाणी गोठणं, वितळणं याला खडी किती टिकाऊ धरते हे तपासते. अच्छा, टिकाऊपणासाठी महत्वाची आहे ही. आणि हो, हानिकारक पदार्थांची चाचणी तर आहेच. आणि एक हल्ली खूप महत्वाची मानली जाते ती म्हणजे अल्कली ॲग्रेगेट प्रतिक्रिया, AAR म्हणतात त्याला. अल्कली ॲग्रेगेट प्रतिक्रिया, AAR. हे काय आहे नेमकं? 2016 मध्ये यावर भर दिलाय म्हणालात. हो, हे जरा कसं सांगू, म्हणजे सिमेंटमध्ये अल्कली असतात आणि काही प्रकारच्या खडीवाळूत एक विशिष्ट प्रकारचं सिलिका असतं. हां. त्यांची रासायनिक प्रक्रिया होते आणि एक जेल सारखा पदार्थ तयार होतो. अच्छा. हा जेल पाणी शोषून फुगतो
आणि त्यामुळे कॉन्क्रीटला आतून सूक्ष्म तळे जातात. अरे बापरे, म्हणजे बाहेरून काही दिसत नाही पण आतून प्रॉब्लेम सुरू होतो. अगदी. आणि यामुळे हळूहळू बांधकाम कमकुवत होऊ शकतं. मोठे स्ट्रक्चर्स जसे पूल, धरणं यांच्यासाठी हा धोकादायक ठरू शकतो. म्हणूनच AAR पोटेन्शियल तपासायला सांगतात आता. आता कळलं IS 383 इतकं महत्वाचं का आहे ते. म्हणजे या सगळ्याचा थेट परिणाम बांधकामाच्या आयुष्यावर आणि सुरक्षिततेवर होतो. बरोबर. IS 383 हे कॉन्क्रीटच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक प्रकारे पाया आहे. यामुळे आपल्याला अपेक्षित ताकद मिळते, टिकाऊपणा मिळतो. आणि वोकॅबिलिटी पण. हो, आणि वोकॅबिलिटी पण साधता येते. विचार करा, जर पूल किंवा मोठ्या इमारतीसाठी वापरलेला ॲग्रिगेट योग्य नसेल तर किती मोठा धोका असू शकतो. खरंय. योग्य मालामुळे मिक्स डिझाईन पण जास्त अचूक होतं, पाण्याचा वापर नियंत्रित राहतो, सिमेंटची गरज पण ऑप्टिमाइज करता येते, म्हणजे ते किफायतशीर पण ठरतं. आणि भारतात अनेक प्रकल्पांसाठी याचं पालन बंधनकारक आहे म्हणालात. हो, सरकारी कामं, मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प यात IS 383चं पालन करणं बंधनकारक असतं सहसा. थोडक्यात सुरक्षित आणि दर्जेदार बांधकामासाठी हे आवश्यकच आहे. म्हणजे IS 383 शिवाय चांगल्या कॉन्क्रीटची कल्पनाच करू शकत नाही. नाही, खरं तर नाहीये. हे मजबूत आणि विश्वासार्ह कॉन्क्रीट बनवण्यासाठी योग्य खडी आणि वाळू कशी निवडावी याचं एक आवश्यक ब्लूप्रिंट आहे असं म्हणायला हरकत नाही. खरंच खूप मूलभूत आणि महत्वाचं मानक आहे हे. ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतोय. आता आपण पाहतोय की मॅन्युफॅक्चर्ड सँड म्हणजे कृत्रिम वाळू आणि पुनर्वापर केलेले ॲग्रिगेट्स यांचा वापर वाढतो आहे. हो, वाढतोय. पर्यावरणाच्या दृष्टीने ते गरजेचं पण आहे. बरोबर. तर मग भविष्यात IS 383च्या पुढच्या आवृत्त्यांना हा जो समतोल साधावा लागेल, म्हणजे टिकाऊपणा, सस्टेनेबिलिटी आणि बांधकामाची संरचनात्मक अखंडता, स्ट्रक्चरल इंटेग्रिटी, तो कसा साधता येईल? म्हणजेच नवीन मटेरियलसाठी नियम कसे विकसित करावे लागतील, हा एक विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच आहे.